रोहित, ही एक आकडा आहे आणि ही एक आकडा आहे. त्या दोन आकड्याला बाकी न उरता म्हणजे पूर्ण रूप से अशी कोणती मोठी, बडी से बडी म्हणते की सबसे बडी, ह्या प्रश्नाची चावी ह्या बडीवर आहे. बड्डी म्हणजे मोठी की नाही, बड्डी म्हणजे मोठी असं म्हणते मराठीत अर्थ. ह्या दोन संख्याला अशी सगळ्यात कोणती मोठी संख्या पूर्णपणे भागायला म्हणते, पूर्ण रूप से म्हणजे बाकी न उरता. म्हणजे समजा 48 ला 8 न भाग घातला, काय उरते का हो? भाग घातल्यास उरून म्हणते. तर सगळ्यात बड्डी काढायची. आता हे आपण पर्यायानं पण घेऊन जाऊ शकलो असतो. एक एक पर्याय घ्यायचा, शेनं ह्याला भाग हे ना ह्याला भागायचं, ह्याला भागायचं जाते का बघायचं. मग ह्या चौकामध्ये मोठं कोण आहे? 68 मोठा आहे की नाही? 68 ला बाजूला घ्यायचं, ह्या दोघाला ह्या 68 न भाग घालायचं, जाते का बघायचं. जायला तर ठीक नाही, तर मग त्याच्यात 2 नंबरचं कोण आहे? 64 आहे. मग 64 ने ह्याला बी घालायचं, ह्याला बी घालायचं, जाते का बघायचं. तेवढं करीत बसण्यापेक्षा असं जर कधी यदा कदाचित आलं, त्याचं म्हणणं असं आहे ह्या दोन संख्याला भाग घालणारी सगळ्यात मोठी संख्या कोणती, ह्याचा अर्थ असते आपला मसप. मसप माहित आहे का? म म्हणजे काय तर महत्तम, महत्तम म्हणजे काय तर मोठ्यात मोठं, मोठ्यात मोठं करते, बड्ड्यात बड्डत. बड्डी म्हणलं की नाही त्याला, म्हणजे आपल्याला काढणं काय तर मसप काढणं. कुणाचा? ह्या दोन आकड्याचा. ह्या दोन आकड्याचा मसावी ह्या 4 पैकीच एक असणार आहे. मसावी आपण कालच काढला होता. मसावी काढताना शेवटी एक एक यावा असं काही बंधन आहे का? 2048 आणि 960 मुख्य 8 अशी होती. 8 लक्षात आहेत का? लसावीच्या आणि मसावीच्या संख्या किती आहेत? एकाही संख्येला भाग गेला तर घाला, की दोनला गेला तरच घाला. आणि लसावीमध्ये कसं असते, कुठल्याही एका संख्येला भाग गेला तर घातला असता. पण इथं जमते का तसं? तर दोन संख्या आहेत, दोन्ही संख्येला भाग गेला तरच घालायचं. ही काय काढलो आपण? मसावी. तर 2 न घालो भाग, ह्याला 2 न जाते, ह्याला 2 न जाते. बे बे 0 दशाल तसं बे 2 4 बे चौक 8 बे चौक 8 एक उरलं बे 38 16 0 दशाल तसं. परत 2 न जाते, शेवटी 4 आहे, 0 आहे, समसंख्या आहे, 2 न जाते. बे 5 10 बे 1 बे बे 2 4 बे 4 बे चौक 8 0 दशाल तसं. परत 2 न जाते, का तर शेवटी 2 आहे, शेवटी 0 आहे, समसंख्या आहे. बे 2 4 बे 3 मोठं होत आहे, उरलं 1 झाले 11 बेचा पडत 11 अलीकडे बे 5 10 उरलं 1 बे सक्कम 12 बे 1 बे बे 2 4. परत 2 न जात आहे, बे 1 बे बे 2 4 1 उरलं बे 38 16 बे सक्कम 12 0 दशाल तसं. परत 2 न जात आहे, जवळ जाते तवर घालत राहायचं. मुख्य 8 अशी आहे की दोघाला भाग गेला पाहिजे. एकाला चालेल, एकाला जायला झालं तर घालायचं नाही. बे सक्कम 12 बे चौक 8 बे 3 6 0 दशाल तसं. परत 2 न बे 3 6 बे 2 4 बे 1 बे 1 उरलं बे 5 10. आता इथं थांबलो ते गाडी. त्याचा 2 ह्याला चढायला जाणं झालाय, घालावं का? 3 ला विचारा, ह्यानं 3 म्हणते ह्याला घालतो, ह्याला घालना, घालू द्यावं का? 4 ला विचारा, ह्यानं म्हणते ह्याला घालतो, ह्याला घालना, घालू द्यावं का? भाग पुऱ्या संख्येला घालायचं, दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. तर 4 चं संपूर्ण 5 ने ह्याला जातं, ह्याला जात नाही, सोडून द्या. आता अशी कोणती संख्या आहे का दोघाला भागायला नाही? मग तर ह्या इकडल्या आकड्याचा गुणाकार करा. बे 2 4 2 8 2 16 2 32 च्या दुप्पट. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 64.